नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचं स्मार्ट स्टडी या फ्री एज्युकेशन चॅनलवर स्वागत करीत आहे. मी तुमच्यासाठी घेऊन आलोय मानवी उत्क्रांतीचा भाग 2. हा तुमच्या येणाऱ्या सर्व कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी नक्कीच उपयुक्त ठरेल. चला तर मग आपण वेळ न घालवता आपल्या व्हिडिओकडे वळूया. मानवासारखा दिसणारा मानव म्हणजे एप वानर. हा प्रामुख्याने झाडांवरच राहत असे. तसेच त्याच्या प्रजातींचा वावर सुद्धा हा झाडांवरच होत राहिला. मानव प्रजाती अस्तित्वात आली ती खरी आफ्रिका खंडात. या मानवालाच आदी मानव म्हटले जाईल. मानव म्हणजेच हातांचा कुशलतेने वापर करणारा मानव हा सर्वप्रथम आफ्रिका खंडातील टांझानिया व केनिया या 2 देशाच्या परिसरात मिळाला. त्यांचा शोध लुईस लेकी या शास्त्रज्ञाने लावला. त्याने त्यांना होमो हॅबिलियस असे नाव दिले, कारण लॅटिन भाषेत होमो म्हणजे मानव व हॅबिलियस म्हणजे हातांचा कुशलतेने वापर करणारा. त्याचा पाठीचा कणा ताठ नव्हता, थोडा वाकलेला होता. मेंदू हा एप वानरापेक्षा अधिक मोठा होता व त्याने बनवलेली हत्यारे फक्त मांस खरडणे व हाडांच्या आतील मगज मिळवण्यासाठी व हाडे फोडणे इत्यादी कामांकरता उपयोग होई व ते हत्यारे शिकार करण्यासाठी उपयोगी नव्हते. नंतर होमो इरेक्टस हा पाठीचा कणा ताठ असलेल्या माणसाची उत्क्रांती झाली. त्याचा मेंदू हा अधिक विकसित होता. होमो हॅबिलियस हा मानव समूहाने राहत असे. त्याला जंगलातील वनवे पाहून अग्नीची ओळख झाली. तो जळालेल्या फांद्या आणून अग्नीचा वापर करत असे, पण त्याला अग्नी तयार करायचे यंत्रे विकसित झाले नव्हते. त्याचे हत्यारे अधिक विकसित होते. हातकुऱ्हाडीसारखे हत्यारे बनवत. आफ्रिका, आशिया व युरोप खंडात त्याचे अवशेष मिळाले. पुढची क्रांती म्हणजे शक्तिमान मानव. त्याचे अवशेष सर्वप्रथम जर्मनीमधील नेअँडरथल येथे बघण्यास मिळाले. या मानवाला नेअँडरथल मॅन असे सुद्धा म्हटले जाईल. त्याचा मेंदू अधिक विकसित होता. तो प्रामुख्याने गुहेत वस्ती करून राहत असे. त्यानेच गारगोटीचे दगड एकमेकांवर घासून ठिणग्या पाडून अग्नी निर्माण करण्याची कला अवगत केली. मित्रांनो, आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेल्या विलार्ड लेवी या शास्त्रज्ञांनी शोधलेल्या कर्ब 14च्या पद्धतीनुसार सुमारे 30,000 वर्षापूर्वीच शक्तिमान मानव नष्ट झाला आहे असे सांगण्यात येते. नंतर बुद्धिमान मानवाची उत्क्रांती झाली, म्हणजेच होमो सेपियन असे त्याला म्हटले जाते. यालाच युरोपमध्ये क्रोमॅनन या नावाने ओळखले जाते. त्याची जीभ अधिक लवचिक होती. तसेच त्याच्या जबड्याची व इतर स्नायूंची रचना ही अधिक विकसित झाली. तो ध्वनीचे उच्चारण करून आवाजाला हवे तसे वळण देऊ लागला. तो दृश्य वस्तूंचे आकलन करू लागला व प्रथम निरीक्षण व कल्पनाशक्तीच्या आधारे चित्र तसेच कलात्मक वस्तू बनवू लागला. म्हणून याला विचार करणारा मानव असे नाव देण्यात आले. त्यानंतर प्रगत बुद्धिमान मानवाची उत्क्रांती झाली. यालाच होमो सेपियन असे म्हटले जाऊ लागले. हा मानव म्हणजेच आपण. माणसाचे रंगरूप, आरोग्यविषयक वैशिष्ट्ये इत्यादी बाबी पूर्वजांची साम्य असतात. यालाच आनुवंशिकता म्हटले जाते व त्याचा अभ्यास करण्याच्या शास्त्राला जनुकशास्त्र म्हटले जाते. जनुकशास्त्राच्या आधारे शक्तिमान मानवाचा काही अंश आढळून आला आहे. त्यानुसार शक्तिमान व बुद्धिमान मानव हे दोन्ही आपले पूर्वज आहेत असे सिद्ध झाले. पुढे मानवाने कोणत्या संस्कृती अवगत केल्या,
कोणत्या गोष्टीचा विकास केला, कोणती कला अवगत केली, पशुपालन कसे सुरू केले हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. जर या सिरीजचा पहिला भाग तुम्ही पाहिला नसेल तर वेळ न घालवता लगेच बघा. तुमच्या सर्व बेसिक कन्सेप्ट नक्कीच क्लिअर होतील. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मी पुन्हा एकदा येत आहे आजच्याच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, स्वस्थ राहा, झाडे लावा आणि पर्यावरणाला वाचवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.